नमस्कार मित्रांनो, मी निलेश आपल्यासाठी परत एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे। आज सकाळी मित्राचं व्हॉट्सअप स्टेटस चेक करत असताना एक छान सुविचार बघितला की जगातलं सर्वात सुंदर कार्य कोणतं। तर मी सांगतो, पण मला लहानपणची गोष्ट आठवली माझ्या। मी खेडेगावाकडे जो वाढलो आहे, त्यामुळे आमच्या गावामध्ये तालुक्याच्या गावावरनं एक सलीम मामू यायचेत। ते जुन्या वस्तूची खरेदी विक्री करायचेत आणि त्यांचा आमच्या गावामध्ये एंट्री होता बरोबर त्यांचा आमच्या ओट्यावर बसायचेत आणि म्हणायचे की अरे भांजे, एक ग्लास पाणी पिला और पुण्य कमा। हा त्यांचा नेहमीचा डायलॉग असायचा। आमच्या गावात आल्यानंतर ओट्यावर बसून पाणी मागायचं आणि प्यायचं, सोबत म्हणायचं पुण्य कमा। मी लहान असताना होतो, त्यामुळे मला काही हे पुण्य वगैरे काही कळत नव्हतं। मग मी असंच एका दिवशी आईला विचारलं, आई हे पुण्य काय असतं? आई हसली आणि आई म्हणाली, अरे बेटा, तू असं काही जास्त चिंता काही करू नको। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतंही कार्य करताना असं करायचं की ज्यामुळे दुसऱ्यांना इजा होता कामा नये किंवा दुसऱ्यांचं मन दुखतं कामा नये। ठीक आहे, यापेक्षा जगातलं सर्वात सुंदर कार्य कोणतंच नाही। आणि ही गोष्ट ज्या माणसाला कळाली त्याला कोणत्याही प्रकारचं पुण्य कमवायची गरज नसते। ठीक आहे, त्यामुळे असं काही नाही आहे की जाणून बुजून काही गोष्टी केल्याने आपल्याला पुण्य मिळतं वगैरे, असं काही नाही आहे। फक्त आपलं कार्य चांगल्या पद्धतीने करत राहा, कोणाचंही मन दुखणार नाही याची काळजी घ्या आणि कार्य करत राहा। तुमच्या जीवनात पुण्य नक्कीच येईल, कमवायची काही गरज नाही। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी परत असे चांगले व्हिडिओ घेऊन येईल। थँक्यू, धन्यवाद, नमस्कार।